नेवासा नगरपंचायत निवडणूक अंतिम टप्प्यात. नगराध्यक्षपदासाठी अल्ताफभाई पठाण यांचे विकासावर ठाम आवाहन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संभाजीराव माळोदे यांची जोरदार साथ. नेवासा नगरपंचायत निवडणूक आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अल्ताफभाई पठाण यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत मतदारांना थेट आणि ठाम आवाहन केले. मला भरघोस मतांनी निवडून द्या. नेवासा शहराचा सर्वांगीण आणि पारदर्शक विकास हाच माझा एकमेव एजेंडा आहे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. अल्ताफभाई पठाण यांनी बोलताना पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, व्यापारी वर्गासाठी सुविधा, बेरोजगार युवकांसाठी संधी आणि महिलांच्या सुरक्षेसह विविध विकासात्मक मुद्द्यांवर जोरदार भर दिला. निवडणूक केवळ पदासाठी नसून शहराच्या भविष्यासाठी असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संभाजीराव माळोदे हे देखील उपस्थित होते. त्यांनी थेट मतदारांना साथ घालत नेवासा नगरपंचायतीत विकास हवा असेल तर तुमचे मत काँग्रेसलाच द्या. अल्ताफभाई पठाण हे सक्षम, अनुभवी आणि जनतेशी थेट जोडलेले नेतृत्व आहे, असे स्पष्ट आवाहन केले. नेवासा शहरात सध्या असलेल्या समस्या आणि सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर अप्रत्यक्ष टीका करत काँग्रेसच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचा निर्धार दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. या आक्रमक आणि स्पष्ट भूमिकेमुळे नेवासा नगरपंचायत निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज नेवासा नगरपंचायतची निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. तरी आज आपल्या सोबत आहे अल्ताफभाई पठाण तसेच संभाजीराव माळोदे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अल्ताफभाई. आज निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. तरी आपला प्रचार हा जोरात चालू आहे. त्या बाबतीत आपला आपण काय सांगा? प्रचार जोरात चालू आहे, अगदी बरोबर आहे. शेवटच्या टप्प्यात हे पण बरोबर आहे. आणि नेवासा शहराची जी जनता आहे त्यांनी जी निवडणूक आता आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि माझा विजय हा निश्चित आहे. निवडणुकीमध्ये निवडणुकाला सामोरे गेले ज्या पद्धतीने विरोधकांचा प्रचार करतो त्या पद्धतीने आमचा प्रचार चालू आहे. सोशल मीडिया चालू आहे, रॅल्या चालू आहे, लोकांच्या भेटीगाठी चालू आहे. मी आतापर्यंत 14 ते 14.5 हजार मतदारापर्यंत पोहोचलो. त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांचे दुःख ऐकून घेतले आणि त्याच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि माझ्या लक्षात आलेलं होतं प्रवास करायला म्हणजे काय पाहिजे. प्रत्येक आता राहिले 3 दिवसामध्ये कोणाची तरी सभा होणार आहे का आपल्या काँग्रेसच्या वतीने? नाही, सभा नाही, रॅली वगैरे काही नाही. रॅली होणार आहे, रॅली करून सभा नाही. अजून काय सांगता येईल आपल्याला आपल्या विकास कामाच्या विकास धोरणाबाबत? आम्ही नेवासा शहराची जी ब्लूप्रिंट तयार केलेली आहे त्याच्यात ज्या नेवासा शहराच्या ज्या अडचणी आहेत, मूलभूत सुविधा आहेत, त्याच्याबद्दल जी ब्लूप्रिंट तयार केली. पाण्याचे प्रश्न असतील, घनकचऱ्याचा प्रश्न असेल, महानगरातल्या 15-15 दिवस पाणी येत नाही, त्याच्याबद्दल अजून ह्या 5-6 झोपडपट्ट्या आहे. शासनाचा GR आहे का ह्या 5 झोपडपट्ट्याचा शासनाने 500 स्क्वेअर फूट जागा त्यांच्या नावावर करून असं GR आहे शासनाचा. आणि पहिल्या टप्प्यात मी आल्याबरोबर पाणी आणि ह्या 5 झोपडपट्ट्याचं काम करणार म्हणजे करणार 90 दिवसाचं. आज आपण मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना काय आव्हान करतो? मतदारापर्यंत गेलो, मतदारांच्या अडचणी समजून घेतल्या आणि सगळ्यात महत्वाचं बरं का, नेवासा शहरात सगळ्यात मोठी समस्या जर असेल ती पाण्याची आहे. दुसरी समस्या गावाकडे माझ्या माता भगिनी त्यांची राहण्याची सोय नाही, पाणी नाही, रस्ते नाही, गटारी नाही. तिथपर्यंत समाज असेल, आदिवासी समाज असेल, त्यांना घरकुल द्यायचा प्रयत्न करून आणि फार म्हणजे आलेला आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य करून आपल्या चिन्हाच्या बाबतीत मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना आपलं चिन्ह सांगा. माझा चिन्ह पंजा आहे आणि 4 नंबरला माझा चिन्ह आहे. आणि माझं नेवासकर जनतेला आव्हान आहे तर तुमचं एक बहुमूल्य मत आहे, ते मला द्या आणि मला नगराध्यक्षपद म्हणून तिथं पाठवा. मी जरूर त्या नेवासकरांच्या ज्या अडचणी असतील सोडून दिले हे मी तुम्हाला शब्द देतो, वचन देतो आणि शपथ खातो. आपण प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे संभाजीराव माळोदे, आपण इथं नगरपंचायत निवडणुकीसाठी तळ झोकून बसलेले आहात. तरी काय वातावरण काय आपल्याला वाटतंय? वातावरण काँग्रेस पक्षासाठी आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अल्ताफभाई पठाण यांच्यासाठी चांगलं आहे. तरी पण मी जनतेला एक हात जोडून विनंती करतो, यावेळेस
काँग्रेसला आणि अल्ताफभाई पठाणला संधी द्या. या संधीचा आम्ही पूर्ण करून दाखवू. नेवासा शहरातील जे अनेक प्रश्न आहेत, पाण्याचा असेल, घरकुलाचा असेल, स्वच्छतेचा असेल, असे अनेक प्रश्न आम्ही नक्की सोडू. या जनतेला आव्हान करू. आपण काँग्रेसच्या माध्यमातून किती उमेदवार उभे केले आहेत नगरपंचायत? आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अल्ताफभाई पठाण यांना उमेदवारी दिलेली आहे आणि योग्य पद्धतीने त्यांचा प्रचार देखील चालू आहे. जनतेमध्ये ते रोज जातात, सर्वांना भेटतात, घरोघरी जाऊन त्यांनी जनतेचे आशीर्वाद घेतलेले आहे आणि जनता नक्कीच त्यांना स्वीकारेल आणि येणाऱ्या 20 तारखेला जनता नक्कीच काँग्रेसला मतदान करून त्यांना निवडून देईल. हे होते आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे उमेदवार अल्ताफभाई पठाण.